पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मोठा खुलासा. हल्ल्यात दहशतवादी फारुक अहमदचा सहभाग उघड. फारुक अहमदचा लष्करी तैयबाचा टॉप कमांडर आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची दरपोक्ती. मरियम नवाज या पाकिस्तानाच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो. पाकचा मंत्री अताउल्ला तरारचा मोठा दावा. भारत पाकिस्तानमध्ये 4 दिवसात युद्ध होऊ शकतं. पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर. हल्ला पूर्णपणे रणनीती आखून केल्याचं उघड. परिसरातील एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर दहशतवाद्यांनी 7 जणांना ठार मारलं. पुण्यातील श्रीजित रमेशन यांच्या माहितीवरून एनआयए तपासाला वेग. हल्ल्याच्या 3 दिवस आधीच्या व्हिडिओमुळे तपासाला गती. रमेशन यांची एनआयएकडून चौकशी. पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापती सुरूच. नौशेरा सुंदरबनी भागात पाकिस्तानी चौक्यांकडून रात्री गोळीबार, तर भारतीय लष्कराच्या जवानांकडून चोख प्रत्युत्तर. एलओसीवर सतत गोळीबार सुरू. सतर्कतेचा इशारा. रुग्णवाहिका, रुग्णालय आणि आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश. संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा. पाकिस्तानने भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच फटका बसणार. हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद. दररोज $7 लाख नुकसान. काश्मीरमधील बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यास सुरुवात. जम्मू काश्मीर पोलिसांच्या बसमधून काहींना अटारी सीमेवर आणलं. अंतिम मुदत पूर्ण होऊनही पाकिस्तानात न परतलेल्यांना हद्दपार करणार. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी. 29 एप्रिलपर्यंत भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परतले, तर 29 एप्रिलपर्यंत पाकिस्तानातून भारतात 1616 नागरिक आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. बीकेसीमधील वेव्ज परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम. पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं. 27 युट्यूब चॅनल बंद केली. ही कसली कारवाई? प्रधानमंत्र्यांनी गृह खात्यावर कारवाई केली पाहिजे. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. पंतप्रधानांनी अमित शहांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. सरकारचा मंत्री चुकल्यास त्याला बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम. अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 56 पाकिस्तानी नागरिक. शहर आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य. 56 नागरिकांपैकी कुणीही परत जाणार नसल्याची माहिती. मुंबई पोलिसांकडून काश्मीरमधून एका आरोपीला अटक. सायबर गुन्हेगारांना बँक खाता वापरायला दिल्याचा आरोप. तजमुल अकबर सोफी असं अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव. 1 कोटीहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपचा प्रयत्न. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचा आरोप. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बोगस कर्जवाटप आणि कर्जमाफी प्रकरणी राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावरून दूर केलं पाहिजे. बोगस कर्जमाफीच्या मुद्द्यावर संजय राऊत यांचा राधाकृष्ण विखेंवर निशाणा. जलजीवन मिशन अंतर्गत योजनांसाठीच्या पुनरावलोकनासाठी निधी जाहीर. 18,832 योजनांच्या पुनरावलोकनासाठी 8,920 कोटींचा निधी. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार. चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतला निर्णय. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा उद्या निकाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. उद्या सकाळी 10 वाजता निकाल जाहीर करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. उद्या अजितदादांची राष्ट्रवादी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणार. शरद पवार, ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण. वरळीतील जांभोरी मैदानात महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या हा कार्यक्रम. दरम्यान कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस उद्या साजरा होणार. महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रम साजरे होणार. महाराष्ट्र सदनमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. फळसणकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचं पोलीस आयुक्तपद. देवेंद्र भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त.
सूत्रांची माहिती. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार. एसटी महामंडळाच्या नव्या पोर्टलची चाचणी सुरू. पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बदल्या करण्यात येणार. अहिल्यानगरमध्ये सीईटी परीक्षेत प्रश्न चुकीचे असल्याचा आरोप. गणिताच्या पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्न चुकीचे, विद्यार्थ्यांचा आरोप. परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थी आणि पालकांची मागणी. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. 6,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये प्रवेश देणार. निवासी शाळांमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणार. स्पर्धा परीक्षा, सैन्य भरतीसाठी मूलभूत प्रशिक्षण देणार. 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनासाठी जाणार. मुंबईत आमरण उपोषण होणार. मनोज जरांगे यांची माहिती. माढ्यात विकास कामावरून आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवाद. बबनराव शिंदेंनी काम मंजूर केलं म्हणत कार्यकर्त्यांकडून विकास कामांचं नारळ. तर बबनराव शिंदे समर्थकांचा बालिशपणा सुरू असल्याची अभिजित पाटलांची टीका. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र सेनेचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. पाकिस्तानी नागरिकांना भारत देशाबाहेर काढण्याची आंदोलकांची मागणी. हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन. पुण्यातील रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकीत रामेश्वर पॅनलचा एकतर्फी विजय. बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली विजय हा मिळवलाय. पुण्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य संकल्प दिन उत्साहात साजरा. शंभू महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून विधिवत पूजा. शिवरायांना मानवंदना देऊन कार्यक्रमाचा समारोप. आमदार किरण सावंतांकडून मीरा नागपूर रस्त्याच्या कामाचा आढावा. रत्नागिरी ते आंबाघाट रस्त्याचीही पाहणी. पावसाळ्यापूर्वी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे सावंतांचे आदेश. बुलढाण्यातील दिशा समितीच्या बैठकीत प्रतापराव जाधवांकडून केंद्राच्या योजनांचा आढावा. सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे जाधवांचे बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीचं आयोजन. रत्नागिरीच्या चिपळूणमधील परशुरामाचे मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त उत्सवाला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, प्रवचन गाण्याचं आयोजन. नाशिकमधील कारंजा चांदीच्या गणपतीला आंब्याची सजावट. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विविध प्रजातीच्या आंब्यांचा नैवेद्य दाखवला. कराडमध्ये 400 दिवसांची तपश्चर्या पूर्ण करणाऱ्या तपस्वींची मिरवणूक काढली. पहलगाम हल्ल्याचा जैन समाजाकडून निषेध. बुलढाण्याच्या अंडेरामध्ये औंदेश्वर महाराजांचा यात्रा महोत्सव. यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून प्रति तुळजापूर मंदिराची उभारणी. शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा. पुण्यनगरीत सलोख्याचं दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचं जल्लोषात स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंगल कलश यात्रा पुणे शहरात दाखल. कल्याण डोंबिवलीत पालिकेतील डिवायडर रंगरंगोटीचा 40 लाखांचा घोटाळा मनसेकडून उघड. मनसे कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकारातून घोटाळ्याची माहिती दिली.